नमस्कार. आज आपण बघणार आहे Google Earth Pro या सॉफ्टवेअरमध्ये लोकेशन मॅप कसा बनवायचा ते. जेव्हा आपल्याला एखादं विशिष्ट जागा आपल्याला इंडिकेट करायची असेल तेव्हा आपण त्या जागेचा मॅप बनवतो. त्यालाच लोकेशन मॅप म्हणतात. तो आज आपण Google Earth Pro या सॉफ्टवेअरमध्ये बनवणार आहे. सगळ्यात आधी Google Earth Pro ओपन करून घ्या. Google Earth Proचा इंटरफेस आहे. डायलॉग बॉक्स मी क्लोज करून घेतो. लेफ्ट हँडला प्लेसेसमध्ये टेम्पररी प्लेसेसमध्ये मी एक फोल्डर बनवून घेतो. टेम्पररी प्लेसेसवरती राईट क्लिक केलं की ॲडचं ऑप्शन आहे. ॲडमध्ये फोल्डर, त्याला मी लोकेशन मॅप असं नाव देतो. एखादी विशिष्ट जागा आपण दोन गोष्टींनी दाखवू शकतो. एक तर प्लेस मार्क किंवा पॉईंट हे फीचर यूज करून, किंवा त्याचा जर एरिया आपल्याला दाखवायचा असेल तर त्यासाठी आपण पॉलिगॉन हे फीचर सुद्धा यूज करू शकतो. मी तुम्हाला पॉईंट, लाईन आणि पॉलिगॉन असे तीनही फीचर यूज करून मॅप बनवून दाखवणार आहे. सर्वप्रथम मला ज्या एरियाचा मॅप बनवायचा आहे तो एरिया मी सिलेक्ट करून घेतो. मी तुम्हाला कैलास टेम्पल वेरूळ इथला मॅप बनवून दाखवणार आहे. मी ती जागा सर्च करून घेतो. सर्च बारमध्ये जाऊ. हे आपल्याला इथे कैलास टेम्पल वेरूळ येथील जगप्रसिद्ध जे कैलास मंदिर आहे ते जे दिसत आहे त्याचा आपण मॅप बनवूया. सर्वप्रथम मी प्लेस मार्क देऊन एक पॉईंट घेऊन घेतो. वरच्या मेनू बारमध्ये ॲड प्लेस मार्कवरती क्लिक केलं की प्लेस मार्क आहे. मी त्याला टेम्पलवरती ठेवतो. मी नाव देऊन देतो कैलास टेम्पल वेरूळ. ओके. त्यानंतर दुसरं फीचर म्हणजे लाईन. या मंदिरापर्यंत जाणारा हा जो रोड आहे तो आपण लाईननी मार्क करून घेऊया. त्यासाठी मी मेनू बारमधील ॲड पाथ या टूलवरती क्लिक करतो. नवीन डायलॉग बॉक्स ओपन होईल. त्याला आपण रोड टू टेम्पल असं नाव देऊन देऊया लाईनला, जी आता आपण ड्रॉ करणार आहे. ही लाईन ड्रॉ करतो. ओके. व्हाईट कलरची इथे लाईन झालेली आहे. तुम्हाला जर त्याचा कलर चेंज करायचा असेल तर तुम्ही त्या फीचरवरती राईट क्लिक करून प्रॉपर्टीजमध्ये जाऊन त्याचा कलर वगैरे चेंज करू शकता. स्टाईल कलरमध्ये जाऊन सध्या ही व्हाईट लाईन आहे, मी तिला रेड ने इंडिकेट करतो. तुम्ही बघू शकता ती रेडमध्ये कन्वर्ट झालेली आहे. ती जरा थीन दिसत आहे त्यामुळे मी त्याचा थोडा थिकनेस सुद्धा वाढवून देतो. आता हे जे टेम्पल आहे याला मी एक पॉलिगॉन ड्रॉ करतो. ॲड पॉलिगॉनमध्ये जाऊन मेनू बारमध्ये टेम्पल. ते आपण पॉलिगॉन ड्रॉ केलेलं आहे. डिजिटायझेशन कसं करायचं याबद्दल एक ऑलरेडी व्हिडिओ आपण पोस्ट केलेला आहे चॅनलवरती, तो तुम्ही बघू शकता, ज्यामध्ये तुम्हाला हे सगळं डिजिटाईज कसं करायचं हे कळून जाईल. तुम्ही बघू शकता. आता आपण सध्या इथे तीन फीचर्स वापरलेले आहे. एक पॉईंट ज्याला आपण कैलास टेम्पल वेरूळ नाव दिलं. दुसरा पाथ यूज करून आपण मंदिराकडे जाणारा रस्ता इंडिकेट केला. आणि तिसरा हा पॉलिगॉन. पॉलिगॉन थोडा नीट दिसावा यासाठी मी त्याची या प्रॉपर्टी चेंज करून घेतो.
त्यानंतर आता मला याचा मॅप फायनल करायचा आहे, त्यासाठी मी वरती असलेल्या सेव्ह इमेज या ऑप्शनवरती क्लिक करतो. सेव्ह इमेज वर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता लिजंडचा सुद्धा ऑप्शन आलेला आहे आणि तुमच्या मॅपला तुम्हाला जे टायटल द्यायचं आहे ते तुम्ही ते देऊ शकता. अनटायटल मॅपवरती क्लिक केलं की मी त्याला नाव देतो कैलास टेम्पल वेरूळ. तुम्हाला जर तुमच्या मॅपबद्दल काही डिटेल्स ॲड करायचे असेल तर त्या तुम्ही इथे ॲड करू शकता. नाही तर एंटर. त्यानंतर लिजंडमध्ये जाऊन आपण काय काय इंडिकेट केलेलं आहे ते इथे दिसत आहे. यापैकी मला राष्ट्रकूट इरा श्री कैलास टेम्पल हे नको आहे, त्यामुळे मी त्याला अनटिक करतो. ज्या 3 गोष्टी पॉइंट, लाईन आणि पॉलिगॉन आपण ॲड केलेल्या होत्या त्या इथे लिजंडमध्ये ॲड झालेल्या आहे. इथे लोअर साईडला कॉर्नरला नॉर्थ ॲरो सुद्धा आलेला आहे. त्याची जर पोझिशन तुम्हाला चेंज करायची असेल तर ती तुम्ही करू शकता. मी नॉर्थ ॲरो वरती घेतो आणि लिजंडा खाली घेतो. त्याचप्रमाणे इथे स्केल बार आलेला आहे, हा स्केल बार मी इथे साईडला प्लेस करतो. तुम्हाला हवे असलेले एडिट्स करून झाले की तुम्ही मॅप फायनल सेव्ह करू शकता. इथे मॅप ऑप्शन्समध्ये तुम्हाला काय काय हवं, लिजंड हवा असेल तर लिजंड टिक ठेवायचा, नको असेल तर तुम्ही अनटिक करून शकता. तसेच स्केल सुद्धा जर तुम्हाला हवी असेल तर ठेवायची किंवा मग तुम्ही अनटिक सुद्धा करू शकता. मला हे सगळे ऑप्शन्स हवे त्यामुळे मी सध्या सगळे टिक ठेवतो. त्यानंतर मला माझं रिझोल्युशन HD मध्ये ठेवायचं आहे. यामध्ये वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहे, यापैकी कुठलाही एक ऑप्शन तुम्ही चूज करू शकता. मी इथे 720 HD वाला घेतो. त्यानंतर सेव्ह इमेजवरती क्लिक करतो. सेव्ह इमेजवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मॅप जिथे कुठे सेव्ह करायचा असेल ते करू शकता. मी मॅपला नाव देऊन देतो कैलास टेम्पल वेरूळ आणि फॉर्मॅट JPG इमेज म्हणून सेव्ह करायचं आहे, त्यामुळे मी त्याला JPG मध्ये सेव्ह करतो. मिनिमाइज करून मी ज्या फोल्डरमध्ये सेव्ह केलेला आहे ती फोल्डर ओपन करून बघतो. इथे तुम्ही बघू शकता आपला मॅप सेव्ह झालेला आहे. मी इमेज ओपन करून बघून घेतो. आपण इथे टायटल दिलं होतं आपल्या मॅपला कैलास टेम्पल वेरूळ, नॉर्थ ॲरो, लिजंड आणि इथे स्केल. तसंच आपण पॉइंट, लाईन आणि पॉलिगॉन हे जे फीचर्स दिले होते ते सुद्धा आपल्याला इथे दिसत आहे. अशा प्रकारे आज आपण गुगल अर्थ प्रो या सॉफ्टवेअरमध्ये लोकेशन मॅप कसा बनवायचा ते बघितलेलं आहे. धन्यवाद.